स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये। म्हाडा कोकण मंडळाची 5362 सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 431 उन्नती असोसिएट ओवळे घोडबंदर रोड ठाणे या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। या प्रोजेक्टचे ॲक्च्युअल नाव रौनक 108 आहे। या प्रोजेक्टमध्ये 42 फ्लोअरची बिल्डिंग असून त्याच सेलेबल बिल्डिंगमध्ये फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरवर म्हाडाचे फ्लॅट दिले आहेत। संकेत क्रमांक 431 हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHK चे 32 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 38.38 स्क्वेअर मीटर म्हणजे 413 स्क्वेअर फीट आहे आणि 39.84 स्क्वेअर मीटर म्हणजे 428 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 20,84,200 आणि 21,64,600 रुपीज आहे। अनामत रक्कम 10,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट जून 2026 आहे। या प्रोजेक्टवर 2 लिटिगेशन आहेत आणि रेरामध्ये 3 कंप्लेंट दाखल आहेत। हा या बिल्डिंगचा मास्टर प्लॅन आहे। यामध्ये बिल्डिंग, रूफटॉप अम्युनिटीज आणि क्लब हाऊस अम्युनिटीज दिसत आहेत। हा लोअर ग्राउंड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे। हा फर्स्ट फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये सर्व फ्लॅट म्हाडासाठी दिले आहेत। या फ्लोअरवर 17 1 BHK चे फ्लॅट, 2 स्टेअरकेस, 6 लिफ्ट दिले आहेत। हा सेकंड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये 16 1 BHK चे फ्लॅट आणि प्ले एरिया दिलेला आहे। म्हाडाने लॉटरीसाठी 32 फ्लॅट उपलब्ध केले आहेत, परंतु बिल्डरने रेरा साईटवर फर्स्ट फ्लोअरला 17 आणि सेकंड फ्लोअरला 16 असे 33 फ्लॅट दाखवले आहेत। हा म्हाडाच्या 1 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम, लेफ्ट साईडला किचन आणि लिव्हिंग रूमच्या राईट साईडला बेडरूम असून बाथरूम आणि WC वेगवेगळे दिले आहेत। हे म्हाडा फ्लॅटसाठीचे पार्किंग स्टेटमेंट आहे। यात पार्किंगचे नियोजन केले आहे, परंतु पार्किंगचे चार्जेस किती असतील ते त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टमध्ये मल्टीपर्पज स्पोर्ट्स कोर्ट, स्विमिंग पूल, रिसोर्ट स्टाईल क्लब हाऊस, रूफटॉप अम्युनिटीज, स्टार गेजिंग डेक, जिम अँड फिटनेस सेंटर यासारख्या विविध अम्युनिटीज दिल्या आहेत। या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। या प्रोजेक्टपासून ठाणे रेल्वे स्टेशन 10.2 किलोमीटर अंतरावर आहे। हिरानंदानी इस्टेट 5 मिनिटे, अपकमिंग कासारवडवली मेट्रो स्टेशन 2 मिनिटे, हेल्थ केअर, एज्युकेशनल, रिटेल आणि लाईफस्टाईल एव्हेन्यू 20 मिनिटे अंतरावर आहेत। या लोकेशनचे फायदे पाहूयात। वडाळा कासारवडवली मेट्रो 4 कॉरिडॉर, बोरिवली ठाणे अंडरग्राउंड SGNP टनेल, ग्रँड स्पोर्ट्स स्टेडियम, ग्रीन पार्क अँड रिझर्व फॉरेस्ट एरिया। सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत। कनेक्टिव्हिटी 3.9 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 3.8 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.1 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4 आउट ऑफ 5। बिल्डरची इथे 412 स्क्वेअर फीटची प्राइस अंदाजे 60 लाख रुपीज आहे। म्हाडाचे फ्लॅट सुद्धा 413 आणि 428 स्क्वेअर फीटचे आहेत। बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीमध्ये मिळत आहेत। इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 15,000 रुपये मिळू शकतो। मायनस पॉइंटमध्ये लोकल रेल्वे स्टेशन जवळ नाहीत आणि म्हाडाच्या कुठल्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही। या प्रोजेक्टवर 2 लिटिगेशन आणि रेरामध्ये 3 कंप्लेंट दाखल आहेत, त्यामुळे कदाचित पोझेशन लेट होऊ शकते। प्लस पॉइंटमध्ये म्हाडाचे फ्लॅट सेलेबल टॉवरमध्येच असल्यामुळे अम्युनिटीज मिळू शकतात। अपकमिंग डेव्हलपमेंट वडाळा कासारवडवली मेट्रो 4 कॉरिडॉर आणि बोरिवली ठाणे अंडरग्राउंड SGNP टनेल, त्याचा फायदा इथे होऊ शकतो। बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीमध्ये मिळत आहेत। या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण आपल्या सोयीनुसार या प्रोजेक्टचा विचार करावा। आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।